हॅलो फ्रेंड्स, आज आपण बनणार आहोत झटपट अशी बनणारी कोथिंबीर वडीची रेसिपी। चला तर मग टाइम न घालवता आपण स्टार्ट करूयात रेसिपी। यासाठी मी एक बंच कोथिंबीर घेतलेली आहे। ती कोथिंबीर मी व्यवस्थित निवडून घेतल्यानंतर बारीक चिरून घेत आहे। पूर्ण कोथिंबीर अशा प्रकारे आपण चिरून घ्यायची आहे। कोथिंबीर चिरून झाल्यानंतर आपण ही पाण्यामध्ये व्यवस्थित धुवून पाणी त्यातून काढून घ्यायचं आहे। अशी कोथिंबीर मी व्यवस्थित सगळी चिरून घेतलेली आहे आणि त्यानंतर धुवून एका चाळणीमध्ये निथळण्यासाठी ठेवलेली आहे। त्यानंतर मी एक बाउल घेऊन त्यामध्ये अर्धा वाटी बेसन पीठ घेतलेलं आहे। त्यानंतर त्यामध्ये 2 चमचे मी रवा टाकलेला आहे। बारीक रवा आहे हा। आपल्याकडे जर असेल तर आपण तांदळाचं पीठ पण यामध्ये 2 चमचा प्रमाणे वापरू शकता। त्यानंतर या प्रकारे आपण ते मिक्स करायचं आहे। जास्त पातळ पण करायचं नाहीये। त्यानंतर गॅसवर मी कढई गरम करायला ठेवलेली आहे आणि त्यामध्ये 2 चमचे तेल टाकलेलं आहे। तेल चांगलं गरम झाल्यानंतर आपण यामध्ये टाकणार आहोत जिरी, थोडंसं ओवा आणि अद्रक लसूणची पेस्ट। हे चांगलं परतल्यानंतर आपण यामध्ये काही मसाले टाकणार आहोत। तर त्यामध्ये मी यूज करते लाल तिखट। आपल्याला जर हवं असेल तर आपण चवीप्रमाणे हिरवी मिरची पण वापरू शकता। यामध्ये मी 3 चमचे लाल तिखट टाकलेलं आहे, थोडीशी हळद टाकलेली आहे आणि हे चांगलं परतल्यानंतर मी यामध्ये जी कोथिंबीर धुवून घेतलेली होती तर ती टाकणार आहे। संपूर्ण कोथिंबीर टाकल्यानंतर आपण ती कोथिंबीर चांगली तेलामध्ये परतवून घ्यायची आहे। एक 4 ते 5 मिनिट आपण ही कोथिंबीर छान अशी परतवून घ्यायची आहे आणि त्यानंतर मी टाकत आहे यामध्ये चवीनुसार मीठ। मीठ चांगलं मिक्स करून घेतल्यानंतर कोथिंबीर पुन्हा परतून द्यायची आहे। कोथिंबीर चांगली परतल्यानंतर आपण पाहू शकता त्यामध्ये थोडंसं पाणी सुटायला सुरुवात झालेली आहे। तर यामध्ये या पाण्यासोबतच ही कोथिंबीर थोडीशी शिजवून द्यायची आहे आणि ही कोथिंबीर एक 5 मिनिटं शिजल्यानंतर आपण त्यामध्ये जे बेसन पीठ मिक्स करून ठेवलेलं होतं ते टाकणार आहे। तर यामध्ये जास्त पाणी पण राहू द्यायचं नाहीये। हे बेसन पीठ आपण यामध्ये टाकल्यानंतर ते व्यवस्थित हलवून घ्यायचं आहे आणि एकसारखं हलवायचं आहे। एक 5 मिनिट आपण हे मस्त असं हलवून घेतल्यानंतर आपण पाहू शकता हे पूर्ण मिक्स झालेलं आहे आणि मिक्स झाल्यानंतर ते जरा घट्ट व्हायला पण स्टार्ट होतंय। म्हणजेच यामध्ये बेसन पीठ आणि कोथिंबीर जे आहे तर ते घट्ट व्हायला स्टार्ट झालेलं आहे। त्यानंतर आपण यामध्ये टाकलेलं आहे पांढरे तीळ आणि हे सगळं एकत्र मिक्स केल्यानंतर आपण यावरती एक 5 मिनिटांसाठी वाफ येण्यासाठी झाकण ठेवणार आहोत। 5 मिनिटांमध्ये वाफ आल्यानंतर आपण ते सगळं मिश्रण बघू शकता एकदम घट्ट झालेलं आहे आणि व्यवस्थित शिजलेलं पण आहे। शिजलेलं आहे की नाही हे चेक करण्यासाठी आपण पाहू शकता ते हातात घेतल्यानंतर आपल्या हाताला एकदम चिकट असं लागेल। चिकट लागल्यानंतर आपण ते शिजलेलं आहे असं समजावं। त्यानंतर मी एक ताट घेतलंय, त्या ताटाला तेल लावून त्यावरती हे मिश्रण टाकून हे अशा प्रकारे त्यावरती थापून घेतलेलं आहे। हे थापून घेतल्यानंतर आपण एक 10 मिनिटांसाठी थंड करण्यासाठी ठेवणार आहे। यामध्ये मी पांढरे तीळ पण वरतून टाकत आहे। आपल्याला हवे असल्यास आपण टाकू शकता, नाहीतर आपण नाही टाकले तरी जमेल कारण ऑलरेडी आपण टाकलेले होते त्यामध्ये। त्यानंतर 10 मिनिटांनंतर ते थंड झाल्यानंतर मी ह्या वड्या अशा मस्त कापून घेणार आहे। थोडंसं थंड झाल्यानंतरच कापायच्या आहेत म्हणजे व्यवस्थित कापल्या जातात। मी चौकोनी ह्या वड्या कट करून घेणार आहे। पूर्ण वड्या कट झाल्यानंतर आपण त्या मस्त तेलामध्ये परतवून घेणार आहे। आपल्याला जर हवं असेल तर आपण त्या डीप फ्राय पण करू शकता, जास्त तेल घेऊन त्यामध्ये तळून घेऊ शकता, परंतु माझ्या आवडीप्रमाणे मी त्या शॅलो फ्राय करणार आहे। एका पॅनमध्ये तेल घेऊन मी त्यामध्ये तेल गरम झाल्यानंतर ह्या वड्या परतण्यासाठी टाकणार आहे आणि तुम्ही पाहू शकता ह्या वड्या एकदम छान अशा परतलेल्या आहेत एक साईडने। त्यानंतर मी ह्या दुसऱ्या साईडने परतण्यासाठी उलट्या करत आहे। ह्या वड्या दुसऱ्या साईडने पण एकदम छान परतलेल्या आहेत। अशा व्यवस्थित परतल्यानंतर आपण ह्या वड्या एका ताटामध्ये काढून घेणार आहोत।
ह्या अशी वड्यांची रेसिपी तुम्ही एकदा नक्की ट्राय करा आणि कशी होती हे मला कन्फर्म सांगा. ह्या वड्या खाण्यासाठी एकदम खुसखुशीत कुरकुरीत लागतात आणि कमी तेलामध्ये कमी वेळेमध्ये होणाऱ्या वड्या आहेत. एकदम झटपट बनणारी रेसिपी आहे. आपण ज्या वड्या उरलेल्या होत्या तर त्या डब्यामध्ये ठेवून देणार आहे. या मी फ्रीजमध्ये बंद डब्यामध्ये ठेवणार आहे. आपल्याला हव्या त्यावेळेला आपण त्या काढून गरम करून घेऊ शकता. तर पहा तुम्ही एकदा तयार करून आणि कशी तयार होती हे मला नक्की सांगा. तर तुम्ही पाहू शकता मी बनवलेल्या वड्या पण एकदम छान तयार झालेल्या आहेत आणि तुम्ही एकदा बनवा आणि मला कमेंट करून सांगा कशा तयार झाल्या आणि माझी रेसिपी पाहिल्याबद्दल धन्यवाद.